वो यही कह रहे हैं कि एक बार हमको पाकिस्तान को सबक सिखाना है और ऐसा सबक सिखाएंगे कि दोबारा वो ऐसे हरकतें नहीं करेंगे। सरकार को हम लोग यही बता रहे हैं कि एक्शन जब होता है तो उसकी रिएक्शन भी होती है। रिएक्शन पर के सोचने के बजाय जो एक्शन करना है उस पर ही हम लोग ने सोचना चाहिए और कार्रवाई करना चाहिए। कुछ लोगों को उन्होंने जब गोली मार दी तो उन्हें उसका धर्म भी पूछा गया और उसकी पब्लिसिटी जो है वह बहुत जोर शोर से चल रही है। आज का जो प्रोटेस्ट हम लोग ने किया है उसकी वजह ये एक है कि मिलिट्री के जितने भी अधिकारी हैं और जिनको मैं जानता हूं वो सभी जन उतावले हैं कार्रवाई करने के लिए। वो यही कह रहे हैं कि एक बार हमको पाकिस्तान को सबक सिखाना है और ऐसा सबक सिखाएंगे कि दोबारा वो ऐसे हरकतें नहीं करेंगे। लेकिन मिलिट्री एक डिसिप्लिन आर्मी फोर्स है और वो सरकार का इंतज़ार कर रही है कि आदेश कब मिले। जहाँ तक हम लोग देख रहे हैं वो यही है कि मिलिट्री रेडी है, तैयार है, लेकिन कहीं ना कहीं तो भी ये जो पॉलिटिकल लीडरशिप है, इन पॉलिटिकल लीडरशिप का विल जो है मजबूत नहीं है। कार्रवाई करने के लिए कहीं ना कहीं तो भी अटकली उनके मन में अब भी है। आज के इस धरना के बाद, कार्यक्रम के बाद सरकार को हम लोग यही बता रहे हैं कि एक्शन जब होता है तो उसकी रिएक्शन भी होती है। रिएक्शन पर के सोचने के बजाय जो एक्शन करना है उस पर ही हम लोग ने सोचना चाहिए और कार्रवाई करना चाहिए। जो कार्रवाई सरकार करेगी उस कार्रवाई के पीछे भारतीय जनता भी है और राजनीतिक दल जो है वो भी उनके साथ में है। इसलिए नरेंद्र मोदी इन्होंने कहीं ना कहीं तो भी घोषणा करनी चाहिए और वो भी किसी पब्लिक प्लेटफॉर्म से नहीं, लेकिन कैबिनेट मीटिंग बुलाने के बाद कैबिनेट बैठक का फैसला हो गया कि हम लोग कार्रवाई करेंगे और इसका संदेश हमने प्रेसिडेंट को इतला कर दिया है, क्योंकि प्रेसिडेंट जो है कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी फोर्सेस है और वही संदेश जो है वो तीनों आर्मी चीफ को चले जाता है। तो आर्मी चीफ जो है वो अपने अपने कार्रवाई पर यहाँ पर लग जाते हैं। हम लोग उम्मीद करते हैं कि प्राइम मिनिस्टर जल्दी ही कैबिनेट की बैठक बुलाएंगे और कार्रवाई करने का निर्णय लेंगे और प्रेसिडेंट के मार्फत तीनों दलों के जो प्रमुख हैं उनको ये संदेशा भेजा जाएगा, ऐसा उम्मीद हम लोग कर रहे हैं। सर, पॉलिटिकल व्यू मैं यही कहूँगा कि जो पाकिस्तान आर्मी चीफ की जो तकरीर हुई इस घटना के कुछ दिन पहले, उनका यही था कि जम्मू एंड कश्मीर जो है मुस्लिम इलाका है और मुस्लिम इलाका होने की वजह से वहाँ पर हिंदुओं ने आना नहीं चाहिए। और जब टूरिस्ट बड़ी पैमाने पर वहाँ पर गया तो उन्होंने जिस तरह से कार्रवाई की, उस कार्रवाई में वही दिखाई दे रहा है कि हिंदुओं ने जम्मू एंड कश्मीर में आना नहीं चाहिए।
यही उनका संदेश था। और इसलिए कुछ लोगों को उन्होंने जब गोली मार दी तो उन्हें उसका धर्म भी पूछा गया और उसकी पब्लिसिटी जो है वो आज बहुत ज़ोर शोर से चल रही है। अगर इस इरादे को नाकाम करना है तो केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों ने बैठ के जम्मू एंड कश्मीर में 2 महीने बारिश के अब भी बाकी है, इसमें अपने स्टेट्स में से टूरिस्ट जम्मू एंड कश्मीर में भेजे। महाराष्ट्र की सरकार अगर वो निर्णय लेती है टूरिस्ट भेजने की तो उनको लीड करने की जिम्मेदारी जो है वो हम लोग खुद लेते हैं। और लेकिन इनका निर्णय होना चाहिए कि हम राज्यों से टूरिस्ट जम्मू एंड कश्मीर भेजेंगे। अगर मोदी की जगह अगर हम होते तो आप अगर मुझे पूछते तो मैं पुतिन की स्ट्रैटेजी अपनाता। पुतिन ने जो है वो यूक्रेन को जो है 20 साल पीछे धकेल दिया है। जितना इंफ्रास्ट्रक्चर है उनका इंफ्रास्ट्रक्चर वो नाकाम कर रहा है और जितनी ज़मीन कैप्चर कर सकता है उतनी ज़मीन वो कैप्चर कर रहा है, ताकि अगर ये वॉर भी ख़त्म हुआ तो यूक्रेन की ये ताकत ना रहे। अगर नाटो में भी वो चले गए तो उनकी ये ताकत ना रहे कि वो रशिया को चैलेंज करे। और इसलिए उनकी जितना इंफ्रास्ट्रक्चर है वो इंफ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय कर रहा है। मैं मान के चलता हूँ कि हम लोगों को भी ऐसे ही कुछ स्ट्रैटेजी बनानी होगी कि जिसको पाकिस्तान को हम लोग 30 साल पीछे धकेल सकते हैं। हमला करने वाले का कोई धर्म नहीं होता है, वो सिर्फ नाम से मुसलमान हो सकते हैं। लेकिन ये जो मैसेज फैलाया जा रहा है आज के टाइम कि वो मुसलमान थे या जो, ठीक है वो नाम से हैं, लेकिन किसी की जान लेना, अगर मैं इस्लाम के हिसाब से बात करूं तो हमें किसी को छोटी सी तकलीफ देना भी जायज़ नहीं है इस्लाम में, तो मारना तो बहुत दूर की बात है। लेकिन हमें आतंकवाद का मसला ऐसे हल नहीं होगा, इसे हम एक साथ आके सारे धर्म के लोग एक साथ आके इसका सामना करना पड़ेगा। पहलगाममध्ये ज्या पद्धतीने काश्मीर खोऱ्यामध्ये जो अतिरेकींकडनं जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि भारत सरकारचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी रॅलीचे आयोजन केलेले आहे। ह्या रॅलीला जरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लीड घेण्यात आलेली आहे, परंतु हा जो काही रॅलीचा जो भाग आहे तो सर्वपक्षीय आहे। तुम्ही बघितलं असाल की गेल्या 2 दिवसापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरे साहेब या लोकांना सुद्धा या कार्यक्रमाचा न्योता देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काँग्रेस जे काही मोठी पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी न्योता देण्यात आलेला आहे। आणि ह्या रॅलीचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये जी काही हिंदू मुस्लिम आणि जातीमध्ये जो तेढ या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा तेढ कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि भारतामधील जो काही समाज आहे तो एक संघ होऊन भारतीय म्हणून या आतंकवादी कारवायांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकत्र आला पाहिजे। हाच या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचा हा मेन उद्दिष्ट आहे आणि अपेक्षा आहे की हे जे उद्दिष्ट बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जे घेऊन चाललेले आहेत तर त्याला मुंबईच नव्हे तर भारतामधून पण चांगला पद्धतीचं समर्थन आणि सहकार्य मिळेल आणि भारत देश आतंकवाद्यांच्या कारवायांच्या विरोधामध्ये एकसंघ होण्यासाठी मदत होईल। आज हुतात्मा स्मारक मुंबई येथे देशावर झालेल्या आतंकी हल्ल्याच्या विरोधात भारत सरकारने भूमिका घ्यावी आणि आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करावेत, पाकिस्तानला शरणागती आणावं यासाठी त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी शांततापूर्वक मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजाच्या खाली आज सगळे इथे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचं आमंत्रण सर्व पक्षांना आणि सर्व भारतीय नागरिकांना देण्यात आलेलं होतं की हा कुठल्या म्हणजे ऑर्गनायझर्सशी जरी वंचित असेल तरी येण्यास कुणालाही बंदी नाही, सगळ्यांनी इथे यावं असं चाललं होतं। वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेहमीच शांततेची राहिलेली आहे। या देशाची शांतता, बंधुता, एकात्मता हे टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी पावलं उचललेली आहेत। मग भीमा कोरेगाव झालेलं असेल त्यावेळेसही रस्त्यावर माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते, किंवा औरंगजेबाचा प्रश्न उभा राहिला तेव्हाही बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर होते आणि देशावर हे जे संकट आले त्यावेळेसही सगळ्यात पहिले रस्त्यावर उतरून
सरकारला जाब विचारण्याचं काम हे बाळासाहेब करतायत. या देशात झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा वापर कोणीही स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी करू नये. सरकारने पावले उचलावीत. भाषण करण्यापेक्षा ॲक्शन केली पाहिजे. या मागणीला घेऊन इथे सगळे लोक जमलेले आहेत. या देशाची एकात्मता आणि बंधुता टिकून राहिली पाहिजे. काश्मीरचे नागरिक या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांच्या सिक्युरिटी संदर्भातही आपण बोललं पाहिजे. या सगळ्या हेतूने आम्ही इथे जमलेलो आहोत आणि शांततापूर्वक या आंदोलनात या एकंदर प्रक्रियेचा भाग झालेलो आहोत. पहलगाममध्ये जो हल्ला झाला आणि त्यामध्ये निरपराध जे भारतीय मारले गेले त्याचं दुःख प्रत्येक नागरिका इतकं मला सुद्धा आहे, आपल्या सर्वांना आहे. यामध्ये फक्त दोन प्रश्न उभे राहतात. एक की हा हल्ला झालाच कसा आणि दुसरं इथून पुढे काय. तर अतिशय सकारात्मक पद्धतीनं बाळासाहेबांनी आज सरकारला एक दिशा दाखवलेली आहे की यापुढे काय. पण त्याआधी माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीयाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की हे झालं कसं आणि हे होऊ कसं दिलं. याच्यावर मला एक शेर ऐकवायचा आहे. कारण हा हल्ला झाला त्यानंतर म्हणजे वेगवेगळे बहाणे सांगितले गेले, वेगवेगळी कारणं सांगितली गेली, अमुक झालं तमुक झालं सांगितलं. तर याच्यावर एकच मला प्रश्न विचारायचा आहे, तू इधर उधर की बात मत कर, तू इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला क्यों लुटा. म्हणजे जर काफिल्यावर हल्ला झाला, लुटला गेला तर काफिलावाली जनता विचारते तू नेत्याला, तू इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला क्यों लुटा. मुझे राहाजन से गरज नाही. मला त्या लुटारूवर काय आक्षेप नाहीये, त्याचं काम असं लुटायचं, तो येऊन हल्ला करणारच आहे. तेरी राहबरी का सवाल आहे, तुझ्या नेतृत्वाचा सवाल आहे. तू आमचा नेता व्हायला लायक आहेस की नाही हा जनता म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. त्यामुळे तू इधर उधर की बात मत कर, ये बता की काफिला क्यों लुटा. मुझे राहाजन से गरज नहीं, तेरी राहबरी का सवाल है. त्यामुळे माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हा राग आहे की ज्या खांद्यावर ज्या छातीवर जी 56 इंच आहे म्हणून तुम्ही सांगितली आणि आम्ही डोकं ठेवून निर्धास्तपणे झोपी गेलेलो आहे, त्या मानेवर त्या डोक्यावर हा विश्वासघाताचा दहशतवादाचा दगड पडलेला आहे. याची जबाबदारी कोण. आता तरी जो आम्हाला सांगितलं आम्ही मान्य केला तो 56 इंची सीना दाखवा, दिसू द्यात, ही प्रत्येक जनतेची मनातली भावना आहे. जे आपले भारतीय बांधव शहीद झाले त्याला शहीदच म्हणता येईल. कारण माणूस म्हणून आपण भारताचा प्रत्येक भाग पाहिला पाहिजे. आपल्या देशातला कानाकोपरा आपल्या ओळखीचा पाहिजे. आपण म्हणून त्या ठिकाणी जातो आणि या मातृभूमीमध्ये आपल्याच मातीमध्ये आपल्याला जाती जातीत पेरण्याचा हा एक घाट घातलेला आहे आणि त्यामध्ये खरोखर 27 जण जे मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी साहेबांनी आज भारताच्या ध्वजाखाली सर्वपक्षीय कार्यक्रम ठेवलाय आणि अभिमान वाटतो साहेब. फक्त एकमेव पक्ष असा आहे जो मानवता धर्म म्हणून आपण या ध्वजाखाली आलोय आणि आज त्यांना आदरांजली अर्पण करतोय. आपण सगळे आलात. माणूस म्हणून आपण प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असतो आणि छोटस उदाहरण द्यायचंय. मी आजचा काही राजकीय कार्यक्रम नाहीये आणि ज्या पहलगाम मध्ये प्रत्येक स्त्रीचे कुणाचे पती गेलाय, कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचा बाप गेलाय आणि सगळ्या स्त्रिया घरी पाठवल्यात आणि पुरुषांना मारलंय. तर त्या स्त्रियांना एक माझं सांगणं आहे, कुठेतरी या ढगीला जातीत न पेरता आपण ठाम भारत मातेच्या मुली आहोत आणि या मुलींनी पुढे येऊन नरेंद्र मोदीच्या 56 इंची छातीला एकच सांगाव, मुस्लिम मेला की हिंदू मेला पण माणूस मेलाय. कारण माणसाच्या अंगात जे रक्त आहे ते रक्त लालच रंगाचं आहे आणि जेव्हा आपण दवाखान्यात भरती होतो त्यावेळेला वाचवण्यासाठी जे रक्त लागतंय ते हिंदूचं असतं की मुस्लिमचं असतं हे वाचवण्यासाठी आपण तेव्हा बघत नसतो. तेव्हा ते रक्त त्या पेशंटला देतो की ते वाचलं पाहिजे. आणि तसंच भारतामध्ये माणूस वाचवण्यासाठी
आपण धर्म न पाहता प्रत्येक माणूस वाचला पाहिजे, यासाठी आपण एका ध्वजाखाली येऊन आपण एक आहोत हे सांगितलंच, पण मोदींना सांगा 56 इंची छाती, घाबरू नका, आम्ही मरायला तयार आहोत.